नमस्कार. गीतेतील धर्म आणि स्वधर्म या मालिकेतील तिसऱ्या भागात आज आपण आहोत. या भागात भगवद्गीतेतील धर्म शब्द याचा अर्थ जो आज सामान्यपणे धर्माचा उपासना पद्धती म्हणून घेतला जाणारा अर्थ आहे तो आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पांडवांनी न्याय्य अशा राज्य आणि वैभवाची सनदशीर मार्गाने मागणी केली होती. त्यापूर्वी त्यांनी वनवास आणि अज्ञातवासही पूर्ण केला होता. आपलं राज्य आपल्याला परत मिळावं यासाठी विनंती केली होती. परंतु सुईच्या टोकावर राहील एवढी सुद्धा जमीन तुम्हाला देणार नाही अशी दरपोक्ती दुर्योधनाने केल्यानंतर युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न पांडवांनी केले, श्रीकृष्णानेही केले, पण त्याला यश आले नाही आणि मग युद्धाच्या भूमीवर सर्वजण उपस्थित झाले. तिथे आपले आप्त, नातलग, स्नेहीजन, गुरुजन बघून अर्जुनाला एक प्रश्न पडला. हे युद्ध कशासाठी करायचे? राज्य मिळवण्यासाठी? यांना मारून मला राज्य जरी मिळाले तरी त्याचा उपयोग काय? त्यांना मारून मी मोठं पाप करतोय असं त्याला वाटू लागलं. आणि मग तो कृष्णाला विचारतो, विनवतो, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः. तो म्हणतो, मी कारुण्याने व्याप्त झालो आहे, मला दैन्य प्राप्त झालं आहे, माझा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे आणि मी धर्मसम्मूढ झालो आहे. याचाच अर्थ धर्म आणि अधर्म यांचा निर्णय करण्यासाठी माझी बुद्धी असमर्थ ठरत आहे. मी काय करावे हे मला समजत नाही आहे. म्हणून हे कृष्णा, मी तुझा शिष्य आहे, तेव्हा जे निश्चितपणे श्रेयस्कर असेल ते तू मला सांग. येथे अर्जुन धर्मसम्मूढ झाला आहे. या प्रसंगाचा संदर्भ बघितला तर येथे धर्म या शब्दाचा उपासना पद्धती, कर्मकांड, बाह्य आचार असा अर्थ दुरान्वयसुद्धा लागत नाही. मला वाटतं तो किंकर्तव्य मूढ झाला आहे. काय करायला हवे, कर्तव्य काय, काय करायला नको याबाबत तो संभ्रमित झाला आहे. त्याला समजत नाही आहे की काय करणं हितकारक आहे, योग्य आहे, श्रेयस्कर आहे. आपल्या शिष्याची ही संभ्रमावस्था बघून आणि त्याची विनवणी लक्षात घेऊन श्रीकृष्ण सांगतात, स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्नत क्षत्रियस्य न विद्यते. स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नयेस, कारण धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरं कोणतंही कल्याणकारक कर्तव्य क्षत्रियासाठी नाही. या श्लोकात धर्म हा शब्द वापरला आहे आणि स्वधर्म हाही शब्द वापरला आहे. हे युद्ध धर्माला अनुसरून किंवा धर्मसंमत किंवा धर्मासाठी आहे. धर्म्याधी युद्धात असे युद्ध करावे की न करावे याचा विमर्श करताना तू स्वधर्माचा विचार केलास तरी तुला घाबरण्याचं कारण नाही. आता मला सांगा, येथे स्वधर्म म्हणजे स्वतःची उपासना पद्धती किंवा कर्मकांड किंवा बाह्य आचार असा अर्थ होतो का? कारण कौरव आणि पांडव एकाच कुळातले भाऊबंद होते. म्हणून धर्म म्हणजे उपासना पद्धत असा अर्थ घेतला तर दोघांचाही धर्म आणि स्वधर्म एकच होत नाही का? पुढे श्रीकृष्ण हे दोन्ही शब्द एकाच श्लोकात पुन्हा वापरतात. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम वाप्स्यसि. ते सांगतात, परंतु जर हे धर्मयुद्ध केलं नाहीस
तर हे अर्जुना, स्वधर्म आणि कीर्ती तू गमावून बसशील आणि तू पापाला जवळ करशील. याचा अर्थ असा होतो का की हे युद्ध एक उपासना पद्धती किंवा कर्मकांड विरुद्ध दुसरी उपासना पद्धती? निश्चितच नाही. मग तरीसुद्धा या धर्माला धर्मयुद्ध असं म्हटलं आहे. याचाच अर्थ धर्म या शब्दाचा अर्थ उपासना पद्धती असा अपेक्षित नाही. शिवाय श्रीकृष्ण सांगतात, हे युद्ध तू लढला नाहीस तर तू स्वधर्म गमावून बसशील आणि तुला पाप लागेल. स्वाभाविकपणे येथेही अर्जुनाची उपासना पद्धती असा खचितच अर्थ निघत नाही. त्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्म आणि परधर्म याबाबत सांगतात. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्या धर्मापेक्षा विगुण म्हणजेच वैगुण्यपूर्ण किंवा गुणरहित किंवा कमी गुणांचा किंवा आचरण्यास कठीण असा जरी आपला धर्म असला तरी तो उत्तम आहे. आपल्या धर्मात मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे, भयावह आहे. आता मला सांगा, महाभारताच्या युद्धाच्या काळी आत्ताचे सर्व तथाकथित सो कॉल्ड धर्म अस्तित्वात तरी होते का? त्यांची सुरुवात तर अलीकडच्या काही हजार वर्षातली आहे आणि गीतेचा कालावधी त्यापूर्वी काही हजार वर्षांचा असल्याचं सर्व मान्य आहे. असं असेल तर मग श्रीकृष्णाने धर्म, स्वधर्म आणि परधर्म हे उपासना पद्धती किंवा कर्मकांड किंवा बाह्य आचार या अर्थाने वापरले असल्याचं मानणं हे अज्ञानपणाचंच आहे किंवा वेळ घेऊन पेडगावला जाण्यासारखे आहे. थोडक्यात काय तर श्रीकृष्णाने धर्म, अधर्म, परधर्म हे जे भगवद्गीतेत शब्द वापरले आहेत ते शब्द सध्या काळात वापरत असलेल्या उपासना पद्धतीशी संबंधित नाहीत. त्यांचा संबंध बाह्य आचार, जपजाप्य, उपासतापास, व्रतवैकल्य, गंधटिळे, पूजापाठ, देवदेवता, मंत्रतंत्र, होम हवन इत्यादींशी जोडणं योग्य होत नाही. मग त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेण्यापूर्वी पुढच्या भागात ह्या अर्थाशी पुष्टी करणारी काही वचनं आधी आपण बघूया. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.